नाव सांगा. आम्ही लक्ष्मण कारभारी खरात, राहणार दयांतरवाली, जिल्हा जालना, तालुका गंज. त्या आमच्या मागण्या काहीच नव्हत्या. फक्त ना आम्ही त्या सरपंचाला म्हणलो होतो आमच्या मागासवर्ग लोकांना काही रोजगार दी, काही आले नाही स्कीमी दी. त्यो सरपंच ग्रामसेवक म्हणला तुमच्या उद्या लोकाला कोणची आजपर्यंत स्कीम नाही आली, तुमच्या दलित वस्तीला सुद्धा काही कामं नाही भेटणार. म्हणे निधी किती तुमच्या लोकांनी आमच्या लोकांकडे नाही यायचं नाही म्हणे पाटील लोकांकडे. मग त्यांनी 70-80 वेळ आली, 80 वेळी मानली. ते ग्रामसेवकला बी मागितलं, सरपंचाला मागितलं. तो डायरेक्ट म्हणला तुमच्या उद्या लोकाला कोणची स्कीम नाही, काय नाही म्हणे. सरपंच बिडो साहेबाकडे बी गेलं तर ते बी तसाच म्हणला. गट विकास अधिकारी शिव मॅडमपाशी सुद्धा अर्ज एवढे केले. तिने बी आम्हाला 10 वेळी मंजूर करून द्याल त्या मागून, पण हे बी शेवटला मॅनेज झाली. तिने बी नाही द्यायला मागून. गेलो आतमध्ये तर ती म्हणती जर आत्ता तू जर आला डबल तर मी त्यावर 18 गुन्हे दाखल करतो, कारवाई करीन. त्याची माझ्याकडे आखी पुरावे सुद्धा आहे. शिवचे सरपंच आमच्या दलित वस्तीत जरी यांनी 10 वर्षात जरी एक जर काम जर केलं असलं तर आपण त्या सरपंचाला गट विकास अधिकाऱ्याला 2 एकर जमीन देऊ शकतो. तेवढीच जमीन आहे माझ्या. मुख्यमंत्र्याचं सुद्धा पत्र आहे माझ्याकडे, सगळे A to Z पत्र आहे. एवढे पुरावे असताना आमचं घनसंगीचं पोलीस ठाण्याने सुद्धा माझं 80 त्यांच्याकडून पैसे देऊन गुन्हा दाखल करून घेतलेले. घनसंगी पोलीस ठाणे त्यांना घनसंगीच्या पोलीस ठाण्यावाल्याला विचारतं हे एवढे लोक होते का म्हणा तिथे का आले. राहून आम्ही मुंबईला पायी धोकलो होतो. 6व्या महिन्यात आम्ही मुंबईला पायी धोकलो होतो. आम्ही ज्या टायमाला नाशिकमध्ये होतो ते 2 तारखेला आमच्यावर ते गुन्हा दाखल करून घेतले. घनसंगी राठोड साहेब म्हणून आहे. ज्या टायमाला पुन्हा मायावाल्या बायकोला ह्या सरपंचाने घरी जाऊन शिव्या दिल्या, त्या टायमाला त्योच राठोड साहेब म्हणे ना तुमच्या उद्या लोकांच्या यांशी आम्ही दाखल करून नाही घेत. असे कितीक तरी लोकांच्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये येतात यांशी मग घेत नाही. हे लोक जातीभेद करते. ह्या लोकाला साथ कोण देतं याचा त्यालाच काढणं लागेल. मी राहून आज आता इथं उपोषणाला बसलो. हे जवळ कर्मचारी एवढे निलंबित नाही होत ना तोवर घालणार नाही. इथं कोणी अधिकाऱ्यांनी मागले. संबंधित अधिकाऱ्याला भेटले का तुम्ही? सर्व अधिकाऱ्याला नाही भेटलेले. सर्व मिळालेले आहेत असं वाटतं तुम्हाला? हा, सर्व मिळाले. सर्व A to Z अधिकारी. मी मुंबईला 1.5 महिना उपोषण केलेले. फक्त चॉकलेट देते. ठीक आहे, नाव सांगा आपलं. माझं नाव लक्ष्मण कारभारी खरात आहे. ओके, गावाचं नाव सांगा. राहणार अंतरवाली दाई, जिल्हा जालना, तालुका घनसंगी मंडळ. ओके.